रिजर्वेशन के नाम पर मुबैना ख़ानदानी किसानों की इज्तिमाई शिकायत, कार्रवाई न होने पर एहतजाजी तहरीक का इंतबा। नांदेड़ शहर के वार्ड नंबर 2 आसरा नगर की कारपोरेटर अफिया नाज अब्दुल राशिद के शौहर खाजी नाफे के खिलाफ सांगवी बुजुर्ग के किसानों ने मुत्तहिद होकर संगीन नौइयत की शिकायत दर्ज कराई है। इस सिलसिले में किसानों ने ज़िला कलेक्टर, ज़िला एसपी, म्यूनसिपल कमिश्नर और एयरपोर्ट पुलिस स्टेशन को तहरीरी शिकायत पेश करते हुए ये ज़िम्मेदार अफराद के खिलाफ फौजदारी कार्रवाई का मुतालबा किया है। साथ ही कार्रवाई न होने की सूरत में बड़े पैमाने पर एहतजाज करने का इंतबा दिया गया है। शिकायत में कहा गया है कि सांगवी शिवार के मुख्तलिफ सर्वे नंबर्स 355, 338, 336, 319, 322, 323, 324, 325, 355 और 358 ज़राई ज़मीनों पर फ्लड जोन, खबरस्तान या शमशान भूमि के रिजर्वेशन का हवाला देकर किसानों पर दबाव बनाया जा रहा है। ताहम शिकायत कुनिंदा का दावा है कि शहरी तरक्याती महकमा मंत्रालय मुंबई की जानिब से 6 मार्च 2025 को जारी करदा सरकारी ख़त के मुताबिक इन ज़मीनों पर किसी भी किस्म का रिजर्वेशन मौजूद नहीं है। किसानों ने मीडिया के सामने इल्ज़ाम आयद किया है कि यहाँ रिजर्वेशन है, वहाँ रिजर्वेशन है कहकर बार बार ज़हनी हिरासानी की जा रही है और मुबैना तौर पर पैसों का मुतालबा किया जा रहा है। इनका कहना है कि जो किसान रकम अदा करता है इसका सर्वे नंबर शिकायत में शामिल नहीं किया जाता, जबकि रकम न देने वालों के सर्वे नंबर शामिल करके कार्रवाई की धमकी दी जाती है। शिकायत में यह भी इल्ज़ाम लगाया गया है कि कारपोरेटर के लेटर हेड का मुबैना गलत इस्तेमाल करते हुए जाली दस्तखत के साथ 10 फरवरी 2026 की तारीख में शिकायत दी गई, जबकि इसी लेटर हेड पर 10 फरवरी 2025 की तारीख दर्ज पाई गई है। किसानों ने इस बात पर शुबा जाहिर किया है कि लेटर हेड इंतखाब से कबल ही छापा गया था। मज़ीद इल्ज़ाम आयद किया गया है कि बाज़ अफराद ख़ुद को नुमाइंदा कारपोरेटर ज़ाहिर करके म्यूनसिपल कॉरपोरेशन के अफसरान और मुलाजमीन को मोबाइल फ़ोन के ज़रिए अहकामात देते रहे हैं और काम न करने पर कार्रवाई की धमकियाँ भी दी गई। किसानों ने मुतालबा किया है कि पूरे मामले की गैर जानिबदाराना और तफसीली जाँच की जाए, मुताल्लिक़ा मोबाइल नंबर्स के कॉल डिटेल रिकॉर्ड CDR की जांच हो, रिजर्वेशन से मुताल्लिक़ असल सूरत हाल को सामने लाया जाए और कसूरवारों के ख़िलाफ़ फौरी तौर पर मुकदमा दर्ज किया जाए। बसूरत दीगर किसानों ने वसी पैमाने पर एहतजाजी तहरीक शुरू करने का इंतबा दिया है। ब्यूरो रिपोर्ट, MCN उर्दू न्यूज़। मी सांगवी येथील शेतकरी असून मी महानगरपालिकेतला शेतकरी आहे। माझी जमिनीवरील आरक्षण उठून बरेच दिवस झालेले आहेत, तरी जे स्वतःला समाजसेवक समजतो, खंडणीखोर नगरसेवक आम्हाला अडचणी आणून आमच्या गटावर तो पैसे मागतो, प्लॉटिंग कशी टाकू शकतो अशा धमक्या देतो, असा आम्हाला तो वेळोवेळी त्रास देतो। तर अशा खंडणीखोर नगरसेवकाला समाजसेवा करण्याचा अधिकार नाहीच, पण त्याचं नगरसेवक पद रद्द करण्यात यावं आणि आम्हाला प्रशासनानं आणि महानगरपालिकेनं न्याय मिळवून द्यावा ही माझी नगरपालिकेला कळकळीची विनंती आहे। आणि असे खंडणीखोर नगरसेवक नगरपालिकेमध्ये समाजाचा विकास काय करू शकणार आहेत? हे फक्त पैसे वसुली करणं आणि यांना जातीमध्ये भांडणं लावणं एवढंच कळतं आहे। त्यासाठी माझ्या प्रशासनाला कळकळीची विनंती आहे की याला अशा खंडणीखोर नगरसेवकाला तात्काळ जर नाही रोखलं तर भविष्यात असे नांदेडला बरेचसे खंडणीखोर तयार होतील आणि माझ्यासारख्या गरीब शेतकऱ्याला त्रास देतील। त्या नगरसेवकाने आमचे जे विक्री केलेले लोक आहेत त्यांना तो सरळ आम्हाला पैसे मागतो, त्यांना असे का केलं, तसं का केलं, इथं आरक्षण आहे, तिथं आरक्षण आहे। माझ्या जमिनीवर कुठल्याही प्रकारचं आरक्षण नसून तो मला म्हणतो की तुमच्या जमिनीवर आरक्षण आहे, इतके लाख द्या, तितके लाख द्या। कुठून द्यायचे पैसे? या लोकांना काय म्हणून द्यायचे? आणि तो का आमच्या नगरच्या वार्डात बी येत नाही, प्रभागात बी येत नाही, फक्त धमक्या देणं आणि पैसे वसुली करणं हा धंदा यांनी धरलेला आहे। तरी प्रशासनाने असे समाजकंटक नगरसेवक तात्काळ बरखास्त करण्यात यावे एवढी माझी महानगरपालिकेला आणि प्रशासनाला कळकळीची विनंती आहे। आणि एवढं आमच्यावर प्रशासनाने आम्ही वेळोवेळी महानगरपालिकेला सहकार्य केलेले, सांगवीनं तर भरपूर सहकार्य केलेले आणि या सहकार्याचा मोबदला म्हणून मला न्याय मिळवून द्यावा महानगरपालिकेने एवढीच माझी कळकळीची विनंती आहे। मी शेतकरी संतोष पाटील कोकाटे, सांगवीमधील काही दिवसापूर्वी आरक्षण पडलं होतं, मग ते काही काळामध्ये रद्द झालं, तरी पण हे जे नवीन नगरसेवक आलेले आहेत यांना काहीतरी ऑब्जेक्शन नवीनच घ्यायलेत आणि ते नगरसेवक आमच्या वार्डामध्ये नाहीत, पण ते वार्ड क्रमांक 2 मध्ये आहेत आणि ही जमीन 3 मध्ये आहे।
त्याचा अधिकार पण नाही इकडं समजा ऑब्जेक्शन घेण्याचा, तरी पण ते आम्हाला सांगवीच्या शेतकऱ्यांना खूप काही त्रास देत आहेत आणि असे आरक्षण आहे हे आहे ते आहे असे वापा करून जे प्लॉटिंग पडलेले आहे त्या प्लॉटिंग विक्री केलेली आहे काही, त्या विक्री केलेल्या घेतलेल्या लोकांना असं काहीतरी गैरसमज करून ते रद्द व्हावं आणि असं शेतकऱ्याचं नुकसान व्हावं म्हणून असे काहीतरी नुकसान म्हणताना पैसे मागणी करणे हे करणे असं काही समजा बरंच काही बोलणं करून त्याला तर ओळखतही नाही आमच्याकडे कोणी पण, मग तरी पण हे ऑब्जेक्शन घेतल्यामुळं आता आम्हाला माहीत झालं की बा हे कोणतरी नगरसेवक आहे आणि ऑब्जेक्शन घेतलं आमच्या इकडं. नाफे कोणतरी नवीनच आहे. तक्रार महानगरपालिकेला केली आहे, SP ऑफिसला केलेली आहे, पोलीस स्टेशनला केलेली आहे, सर्वीकडे अर्ज दिलेले आहेत. तरी प्रशासनाने याची लवकरात लवकर शेतकऱ्यांना सर्व शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावे हीच विनंती. तर विषय असा आहे की सांगवी प्रभागा 3मधील काही जमीन जी शेतीच्या कडेला म्हणजे शेतीसाठी करत होती, त्या जमिनीचा व्यवहार झालेला आहे. आमच्या आता सांगवी सगळं आजूबाजूला प्लॉटिंग असल्यामुळं शेतकऱ्याला या ठिकाणी शेती करणं शक्य नाही. त्यामुळं येथील शेतकरी आमचे बांधव हे या ठिकाणची जमीन विकून बाहेरगावी शेती घेऊन आपला उदरनिर्वाह करत आहेत. त्यामध्ये आता काही जमिनीचे व्यवहार झालेले आहेत, परंतु जाणीवपूर्वक असं ऐकण्यात आलेलं आहे माझं की प्रभाग 2मधील काँग्रेस पक्षाच्या नगरसेविकेने या ठिकाणी काहीतरी अर्ज करून या ठिकाणी व्यत्यय आणण्याचा प्रयत्न केलेला आहे, जेणेकरून हा व्यवहार थांबवला जाईल व यातून काहीतरी स्वतःचा आर्थिक फायदा साध्य करण्याचा असा हा हेतू दिसत आहे. परंतु माझी प्रशासनाला विनंती आहे की आपण या ठिकाणी गाड्या पाठवून किंवा कुठलेही लोक पाठवून लोकांची गैरसमज निर्माण करू नये. कारण काय आहे की मागील जो DP प्लॅन आहे त्या DP प्लॅनचं आरक्षण रद्द झालेलं आहे. आपण सगळीकडे बातम्या बघितलेल्या असाल की DP प्लॅन रद्द झालेला आहे, त्याचा GR पण आलेला आहे. त्याचबरोबर तुकडाबंदी नियम म्हणजे तो पण लागू झालेला आहे. त्यामुळे शेतकऱ्याला वेटीस धरून त्यांचे व्यवहार थांबवण्यासाठी हे जो प्रकार चाललेला आहे हा ताबडतोब बंद करावा. जर काही अशा घटना जे घडत आहेत त्या थांबवाव्यात. आज रितसर तक्रारी शेतकऱ्यांनी पोलीस प्रशासनाकडे व मनपा प्रशासनाकडे केलेली आहे की आपण या गोष्टीकडे गांभीर्याने बघावं, आम्हाला न्याय द्यावा. तर मी प्रशासनाला देखील सांगू इच्छितो की आपण लवकरात लवकर या गोष्टीकडे गांभीर्याने पाहून अशा ज्या प्रकार होत आहेत त्या चुकीच्या प्रकाराला आपण ताबडतोब आळा घालावा व शेतकऱ्यावर अन्याय होईल असं कुठलंही पाऊल आपण उचलू नये. आपण जर अशा पद्धतीने वागत असाल तर मी शिवसेना शहर प्रमुख या नात्याने आपणाला सांगू इच्छितो की येणाऱ्या काळामध्ये याचे तीव्र प्रसाद हे आपल्या समोर उमटतील व त्याची दाद मागण्यासाठी आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयावर संपूर्ण शेतकऱ्यासह आम्ही मोर्चा काढू व त्या ठिकाणी धरणे आंदोलन देऊ. आमच्या सांगवी गावाच्या वावरावर आरक्षण उठवलेलं असून या लोकांना आणखी आमच्या वावरावर दादागिरी करून आमच्याकडून पैसे खावा अशी अपेक्षा धरून आमच्या वावरावर यानं आरक्षणचा कायदा टाकला आहे. तर ते आमच्या गावातला नगरसेवक बी नो आणि कोणी बी नो आम्हाला तक्रार द्यायला याचे काही घेणदेण नाही. प्रकरण हे आमच्या शेतीचं आहे. आम्ही शेती विकली, आम्ही शेती विकून आम्ही दुसरीकडे शेती घेतली. आमचं हे जे प्लॉटिंग जे आहे ते आजच्या 2 वर्षाखाली झालेली आहे. ते प्लॉटिंगवर आता यांना आरक्षण आमचं काय म्हणून म्हणते, आमचं नाव बदलाम का करायला शेतकऱ्याचं? आमच्या शेतकऱ्यावर याचं काही आहे का बाकी असली तर यांना आम्हाला येऊन मागावं. विनाकारण रुकवारुकी कशाबद्दल करायला? गट नंबर 323 बाबाराव पुंडलिकराव पाटील कोकाटे सांगवीचा एरिया आहे. डिमांड केली ना साहेब, आमचं वावर कुठे आलं, आमचं प्लॉट कुठे आलं, आम्हाला परेशान करायला. शेतकऱ्याचे पैसे मागायला याला पैसे खाऊन लालूच लागलेली आहे. दिले शेतकऱ्यांना पैसे त्याचे उडिलेत, आमच्यानं पैसे देणार आम्ही गरीब माणसा, आम्ही कुठून देऊ पैसे? आम्हाला घरी खायला धान्य नाहीत म्हणून आम्ही वावर विकलं. आता प्रशासनानं आम्हाला न्याय दो, आम्ही पुढे व्यवहार केला त्याचा काहीतरी प्रशासनानं आमच्याकडे बघावं. काँग्रेसच्या पार्टीचे नगरसेवक म्हणून आम्हाला काय त्याची ओळख बी नाही. आणखी तरुडचे येतात ते काय आमच्या इथले माणसं बी नव्हत. नांदेड़ शहर में अगर आप शादी, निकाह, वलीमा या किसी भी तकरीब में शिरकत के लिए आ रहे हैं और मेहमानों के क़याम के लिए एक बावखार, पुरसुकून और जदीद सहूलियात से आरास्ता मुकाम तलाश कर रहे हैं तो आपके लिए बेहतरीन इंतखाब है यासीन गेस्ट हाउस। जी हाँ, यासीन गेस्ट हाउस को ख़ास तौर पर इस अंदाज में तैयार किया गया है कि तकरीबन 50 मेहमानों के क़याम का बैक वक्त मुनज़्ज़म और आरामदाह इंतज़ाम किया जा सके। कुशादा कमरों, साफ सुथरे माहौल और मुकम्मल प्राइवेसी के साथ ये गेस्ट हाउस आपके मेहमानों के लिए घर जैसा सुकून फराहम करता है। यासीन गेस्ट हाउस की खुसूसियात: बेशतर बड़े फंक्शन हॉल से पैदल फासला, माल टेकड़ी रोड से महज 200 फीट की दूरी, गर्म पानी के लिए गीजर की सहूलत, इन्वर्टर की सहूलत, तेज रफ्तार वाईफाई कनेक्शन, साफ सुथरा और महफूज माहौल, मुनासिब और वाजिबी किराया।
मजीद मालूमात और बुकिंग के लिए आज ही राब्ता करें। यासीन गेस्ट हाउस नज़द हैदर गार्डन फंक्शन हॉल, हैदरबाग नंबर 2, देगलू नाका, नांदेड़। या स्क्रीन पर दिए गए नंबर्स पर कॉल करके अपनी बुकिंग कंफर्म करें।